पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 12 त्यापासून आपण सुरुवात करूया। म्हणून माझे प्रियजन हो, म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात, जे तुम्ही सर्वदा आज्ञा पालन करीत आला आहात, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसताही भीत व कापत आपले तारण साधून घ्या। परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया। फिलिप्पियरांचं पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 12 या ठिकाणी आपण वाचलेला आहे। यामध्ये सुंदररीत्या परमेश्वर तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करत आहे। वचनामध्ये लिहिलेलं आहे, पहिल्यांदा त्याची हेडलाईन्स आहे, सशील तारण प्राप्तीचा पुरावा आहे। आमचं जे शीलवंत आहे, आम्ही जे गुणवंत आहे, आम्ही नेमस्त जे आहे, आमचं परमेश्वरचं भय जे आहे ते आमचं तारण साधण्यासाठी एक पूरक अशी आमची माहिती आहे। वाचूया वचन, म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञा पालन करीत आला आहात। या ठिकाणी प्रेषित पौल साहेब फिलिप्पियरांचं पत्र ज्यावेळेस लिहित आहे, त्या फिलिप्पियरांच्या मंडळीला तो या ठिकाणी लिहित आहे की माझ्या प्रिय जन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञा पालन करीत आला आहात। याचा अर्थ फिलिप्पियरांची मंडळी परमेश्वराच्या आज्ञाचं पालन करीत होती। का करत होती? तर याचा अर्थ असा आहे की फिलिप्पियरांची मंडळीला परमेश्वराचं भय वाटत होतं आणि म्हणून परमेश्वरापासून क्रोध येऊ नये, परमेश्वरापासून ताडण येऊ नये, परमेश्वरापासून रोगराई येऊ नये, परमेश्वरापासून दंड येऊ नये, परमेश्वरापासून शासन येऊ नये, परमेश्वर आम्हाला एक दंडित किंवा आमच्यावर पीडा येऊ नये, त्याचप्रमाणे आमचं तारण व्हावं। त्याचप्रमाणे त्यांना समजलं की एकच नाव आहे भूतलावर, ते परमेश्वराचं भय घेण्यास योग्य आहे। एकच नाव आहे भूतलावर, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, जे पवित्र आहे, जे शुद्ध आहे, जे पात्रतेचे आहे आणि ज्या नामामुळे आमचं तारण देखील आहे। ही सर्व प्रकारची सुवार्ता त्या फिलिप्पियरांच्या मंडळीला ज्यावेळेस मिळाली, त्यावेळेस त्या मंडळीची वागणूक, उठणं बसणं चालणं परमेश्वराला आवडणार व्हायला लागलं। म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे। ह्या लोकांना ऑलरेडी परमेश्वराचं भय धरल्या कारणाने त्यांना ज्ञान मिळालं आणि मग आम्हाला कसं जीवन जगायचंय हे त्यांना समजलं। आज तुम्हाला आणि मला ते ज्ञान आहे की नाही याची तपासणी करणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे। कारण अनेक लोकांना हे माहित नाही, ते परमेश्वराचं भय धरतात, परमेश्वराचा स्वीकार करतात, सगळ्या गोष्टी करतात, परंतु आमचं जीवन कसं जगायचं हेच त्यांना समजत नाही। तर या वचनामध्ये परमेश्वराचं भय धरणारे लोक कशा प्रकारे जीवन जगतात याविषयी देखील माहिती दिलेली आहे। पुन्हा एक वार आजच्या 55 क्रमांकाच्या भागामध्ये मी पुन्हा एक वार तुमचं हार्दिक स्वागत करीत असताना या ठिकाणी लिहिलेलं आहे, जे तुम्ही सर्वदा आज्ञा पालन करीत आला आहात। सर्वदा, प्रत्येक समयाला, सुरुवातीपासून एंड पर्यंत, जसा ख्रिस्त समजला तर मरणाच्या टोकापर्यंत आज्ञा पालन, ख्रिस्ती जीवनामध्ये आज्ञा पालन खूप महत्वाचं आहे। आमच्या विश्वासू जीवनामध्ये आज्ञा पालनाला सर्वात मोठं महत्व आहे। कदाचित तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या पालक वर्गांना महत्व देऊ नका, फादर वर्गांना महत्व देऊ नका, गुरुजींना देऊ नका, कोऑर्डिनेटर देऊ नका, आणखीन कोणते साहेब असते ना अजिबात महत्व देऊ नका, परंतु तुम्हाला परमेश्वराच्या आज्ञा ज्या आहेत त्या आज्ञा मात्र पाळावं लागेल। तुम्हाला त्या आज्ञाला महत्व द्यावं लागेल। मग जगातले जे अधिकारी आहेत त्यांच्या देखील ज्या काही आज्ञा आहेत त्या आम्हाला पाळावं लागतील। जर आम्ही त्या आज्ञा पाळल्या नाही तर त्या आज्ञेच्या त्या बदल्यामध्ये आम्हाला कदाचित दंड देखील मिळू शकतो। आणि म्हणून सर्वदा प्रत्येक ठिकाणी धार्मिक क्षेत्रामध्ये आम्ही आज्ञा पालन केलं पाहिजे, सांसारिक क्षेत्रामध्ये आम्ही पालन केलं पाहिजे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही पालन केलं पाहिजे, राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही पालन केलं पाहिजे। ज्या भूतलावर जेवढे जेवढे काही क्षेत्र आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जे क्षेत्र एक चांगलं प्रोग्रेसिव्ह होण्यासाठी किंवा त्या क्षेत्राच्या माध्यमातून आम्हाला आनंद, आशीर्वाद, वैभव, सुख सर्व मिळण्यासाठी आणि त्याद्वारे आमचं जीवन
आनंदित होण्यासाठी आम्हाला आज्ञापालन खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रेषित पौल साहेब फिलिपकराच्या पत्रामध्ये लिहित असताना फिलिपकराची मंडळीला लिहित आहे की आज्ञापालन करीत आला आहात. याचा अर्थ प्रेषित साहेबांना पूर्णपणे त्या मंडळीची माहिती आहे. आणि आजकाल आमच्या मंडळीचे याजक वर्ग असतात, पास्टर वर्ग, त्यांना पण पूर्ण मंडळी टोटली माहिती असतं. कोण दानपात्र देतं, कोण चुकवितं, कोण प्रभू भोजनाला येतं, कोण वर्षातून येतं, कोण ईस्टरला येतं, कोण गुड फ्रायडेला येतं, कोण नाताळाला येतं, कोण बिर्याणी खायला येतं, कोण चर्चच्या वाढदिवसाला येतं, कोण कोणत्या वेळेस येतं, कुणाला जेव्हा जास्त गरज पडती बाकीच्यांनी भागत नाही म्हणून पालक साहेबांकडे यायचं. आज्ञापालन करतात परंतु टाइम टू टाइम करतात. आताच सध्याचा जमाना जो आहे ना तो मॉडर्न. त्यांना माहिती कधी आज्ञा पाळायच्या आणि कधी तोडून टाकायच्या, कधी जवळ करायचं आणि कधी लुटून द्यायचं. एकदा का आमच्या स्वतःचा फायदा असला, स्वार्थ असला, सुख असलं, आमचं प्रॉफिट असला का आम्ही त्या आज्ञा पाळायला सुरुवात करतो. जर का आमचं एकदा भागलं मग मात्र आम्ही आज्ञा तोडायला सुरुवात करतो. हा आमचा नियम, हा जगाचा नियम. पण माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईने वडिलांनो, देवाचे जे लोक आहेत, देवाचे जे विश्वासणारे आहेत, ज्या मंडळी आहेत, जे चर्च आहेत, जे बिलीव्हर्स ग्रुप आहेत, त्यांचा मात्र असा ग्रुप नाही. जगातले लोक अशा प्रकारे आज्ञाचं पालन करतात आणि आज्ञा मोडतात देखील. परंतु तुम्ही आणि मी जे विश्वासणारे आहोत, तुम्हाला आणि मला तसा अधिकार नाही. जर आम्ही अशाच प्रकारे जग ज्याप्रमाणे करते त्याचप्रमाणे जर आम्ही वागायला, उठायला, बसायला, चालायला लागलो तर जगात आणि आमच्यात काय फरक आहे? जगा वेगळा ख्रिस्त आहे. सगळ्या देवाहून दैवत्व असणार एकच दैवत आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. वेगळं पण कारण त्याने त्याच्या पित्याच्या पूर्णपणे आज्ञाचं पालन केलं. जसं पौल साहेब या ठिकाणी लिहित आहे की तुम्ही सर्वदा आज्ञा पालन करीत आला आहात. जशी पौल साहेब त्या मंडळीच्या बिलीव्हर्स लोकांविषयी साक्ष देतोय, अशाच प्रकारे आज आमची साक्ष पाहिजे की आम्ही सर्वदा आज्ञा पालन करीत आहोत का. अनेक लोक फक्त घ्यायच्या दिवशी आज्ञा पालन करतात किंवा ज्या टायमिंगला आम्हाला हवं आहे त्याच दिवशी आज्ञा पालन करतात, बाकीच्या दिवशी खोबरं. या ठिकाणी पुढे लिहित आहे ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता, म्हणजे मी जवळ नसतानाही. आता या ठिकाणी तो प्रेषित पौल साहेब आणखीन एक सांगत आहे, मी जवळ असताना आज्ञा पालन तुम्ही करत आहात. तोंडावर मुंडकं हलवायचं नंदी बायल्यासारखं. परंतु आमचे साहेब गेले, मॅनेजर गेले, पालक साहेब गेले किंवा बाकीचे आमचे अधिकारी का आमच्या जवळून गेले, मग जैसे ते वैसे. मग आमच्या मनावर साथ पाहिल्या. फक्त साहेब लोक किंवा अधिकारी लोक किंवा एखादा वजनदार मनुष्य किंवा ज्याच्याकडून आम्हाला घ्यायचंय तो समोर असल्यावर अनेक लोक आज्ञाचं पालन करतात. असं प्रेषित पौल साहेब फिलिपकराच्या पत्रामध्ये लिहित आहे. असं माझं म्हणणं नाही, आपलं अजिबात काही म्हणणं नाही. देवाचं दैवी महत्व मी तुम्हाला सांगत आहे की असे कॅटेगरीचे लोक आहेत. मग ते आम्हाला विचारायचं, आमच्या अंतःकरणाला विचारायचं का आम्ही तोंड बघितल्या न्याय करत आहोत का, आम्ही तोंड देखल्या आज्ञा पालन करीत आहोत का. आमच्या समोर आहे म्हणून त्याचं मन, त्याचं विचार किंवा त्याला खुश करण्यासाठी आम्ही आज्ञाचं पालन करीत आहोत का. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईने वडिलांनो, परमेश्वर वन टाइम अख्ख्या वर्ल्ड मधल्या लोकांना एकाच टायमिंगला पाहत असतो. अनेकांना असं वाटतं की परमेश्वर आम्हाला फक्त प्रार्थनेच्या टायमिंगला पाहतो, परंतु परमेश्वर आम्हाला सदा सर्वदा पाहतो. पाप करताना पाहतो, पुण्य करताना पाहतो, आज्ञा पालन करताना पाहतो, आज्ञा भंग करताना पाहतो. परंतु लागलीच लगेच त्याचा तो रिझल्ट देत नाही. तो रिझल्ट देण्याचं काम आता काही दिवसांनी होणार आहे, काही महिन्यात म्हणा, काही वर्षात म्हणा, परंतु ते रिझल्ट देण्याचं काम म्हणजे न्यायाचं काम जे आहे ना, माझा न्यायाधीश परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे आहे. आणि मग तो पाहिल की आम्ही भूतलावर असताना परमेश्वराची आज्ञा पाळकांनी सांगितली म्हणून पाळीत आहोत का मला अंतःकरणापासून पाळायची म्हणून पाळीत आहोत. एखाद्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे आणि त्याच्या माध्यमातून माझा फायदा आहे म्हणून पाळीत आहे की मी सर्वदा त्या पाळणार आहे. माझा भाऊ समोर आहे म्हणून मी त्याच्या समोर हसून बोलत आहे आणि तो गेल्यानंतर त्याच्या पाठीमागं बोट मोडीत आहे. जर ही माझी परिस्थिती आहे तर याचा अर्थ मी परमेश्वरचं भय धरणारा नाही.
माझा भाऊ समोर असताना जर तुला निंदाच करायची ना, ऑन द स्पॉट, फेस टू फेस, जे असन ते सरळ सरळ, पाठीमाग नाही. हे वचन सांगतोय मी, फक्त त्याची फोड करत आहे. म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञा पालन करीत आला आहात, ते तुम्ही मी जवळ असताना केवळ नव्हे, मी जवळ आहे म्हणून आज्ञा पालन करू नका, मी जवळ आहे म्हणून हसू नका, मी जवळ आहे म्हणून वाहवा करू नका, मी जवळ आहे म्हणून मला हरभऱ्याच्या झाडावर सोडू नका, मी जवळ आहे म्हणून माझे सगळे तू खूप सुंदर, खूप पापी नाही काय, तू पवित्र, शुद्ध, तू देवदूताप्रमाणे अख्ख्या जगात तूच काय एकटा, अशी प्रशंसा चुकूनही करू नका. सरळ समोर जर असेल तर 100% करा, काही अडचण नाही. परंतु जर नसेल ना, तर ती चर्चा परत त्याही वेळेस करा जी तो समोर असताना केली. याला म्हणतात नीतिमत्व, याला म्हणतात सालस मनाने, याला म्हणतात प्रीतीने, याला म्हणतात भीतीने. कडक बोलणं म्हणजे प्रीतीच आहे त्याच्यामध्ये. असं नाही की मग पार तोंडातून लाळ गळूस तर बोलायचे एकदम, त्याला असं साधं बोलणं नाही. म्हणजे काही लोक बोल लाळ घालता घालता असा हळूच करून टुचका देतात ना, तर चांगल्या चांगल्याच्या मराठी भाषेत नाकातले केस जळतात. अशाच प्रकारे समोरासमोर ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रामाणिकपणे असतात, त्या बिनधास्त असतात, त्या मनात पाप न ठेवता असतात, मनात भीती न ठेवता असतात, कुणाचा आजादुजापणाने नसतो, तो नीतिमत्वेने असतो. कारण त्याच्यामध्ये परमेश्वराचं भय असतं. आणि जो मनुष्य परमेश्वराचं भय धरतो तो मनुष्य काय करतो की तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता, म्हणजे मी जवळ नसतानाही. ज्यावेळेस प्रेषित पौल साहेब फिलिपकराच्या लोकांमध्ये होते त्यावेळेस लोक त्याचा आदर करत होते, सन्मान करत होते, त्याला घाबरत होते, त्याच्या आज्ञाचं पालन करीत होते. त्याचबरोबर देवाच्या विधी आज्ञा नियम पालन करत होते, स्वतःचं परिवर्तन करून घेत होते, स्वतःला सत्यामध्ये झुकून देत होते, स्वतःला पवित्र आत्म्यामध्ये वाढवत होते, स्वतःला पवित्र वचनामध्ये रुजवत होते. आणि तशा प्रकारे देवाने परमेश्वराने आम्ही जीवन जगत असताना जशा प्रकारे जीवन जगावा अशी देवाची इच्छा आहे, त्याप्रमाणे जीवन जगत असताना धार्मिक, आध्यात्मिक, जैगिक, सांसारिक, कौटुंबिक मंडळीच्या चर्चा, मंदिराच्या सहभागितेचा, विश्वासणाऱ्या ग्रुपच्या ज्या काही आज्ञाविधी नियम आहेत किंवा जे काही कृती आचरण आहे ते सरळ सरळ त्यावेळेस ते करीत होते. आणि म्हणून प्रेषित पौल साहेब फिलिपकराच्या पत्रामध्ये ज्यावेळेस ते प्रेषित त्या ठिकाणी नाही उपस्थित, तो लिखाणाच्या माध्यमातून, पत्राच्या माध्यमातून, कारण त्याला कैद झालेली आहे, आता तो त्यांना पुन्हा एक वार भेटू शकत नाही. आणि म्हणून तो म्हणत आहे की मी जवळ असताना तुम्ही जशी प्रेम करत होता, जवळ असताना जशी आज्ञा पालन करीत होता, जवळ असताना जसं तुम्ही परमेश्वराचं भय धरत होता, जवळ असताना जसं तुम्ही सत्यामध्ये वागत होता, जवळ असताना मी ज्यावेळेस तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, ज्यावेळेस तुमच्या मंडळीमध्ये यायचो जायचो, ज्यावेळेस तुमच्या चर्चमध्ये सहभागिता घ्यायचो, ज्यावेळेस आपण मिळून देवाचा गौरव करायचो, स्तुती करायचो, आराधना करायचो, भजनाचा कार्यक्रम करायचो, गाण्यांचा कार्यक्रम करायचो, आणखीन काही काही कार्यक्रम करायचो. तर आता मी जवळ नाही, मग म्हणून मी जवळ नाही म्हणून तुम्हाला कोणी पाहत नाही, या दृष्टिकोनातून तुम्ही तुमची दिनचर्या बदलू नका. जर तुम्हाला एकदा परमेश्वराचं वचन प्राप्त झालेलं आहे, जर एकदा तुम्हाला तारण मिळालेलं आहे, जर एकदा तुम्हाला सत्य समजलेलं आहे, जर एकदा तुम्ही परमेश्वराचं भय धरलेलं आहे, जर एकदा तुम्ही परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यहोवा परमेश्वर पवित्र आत्म्याचा अनुभव जर घेतलेला आहे, तर आज पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करणं तुमच्याकडून अपेक्षित नाही. कारण अनेक लोकांना पुन्हा पुन्हा ख्रिस्त समजून सांगावा लागतो, अनेकांना पुन्हा पुन्हा वचन समजून सांगावं लागतं, अनेकांना पुन्हा पुन्हा सत्य गोष्ट समजून सांगावं लागते, अनेकांना पुन्हा एक वार परमेश्वराचं भय कसं धरायचं हे सांगावं लागतंय, अनेकांना पुन्हा एक वार पवित्र शास्त्राचा वचनाचा योग्य असा अर्थ, प्रकटीकरण, रेव्होल्युशन काय आहे हे समजून सांगावं लागतं. अनेक लोक नामधारीपणामध्ये जगत असल्या कारणाने अनेकांना सत्य माहित नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, फिलिपकराच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 12 मध्ये लिहित आहे की म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञा पालन करीत आहात, ते तुम्ही मी केवळ जवळ असता नव्हे तर विशेष करून आज्ञा म्हणजे असा, म्हणजे मी जवळ नसतानाही, मी जवळ नसतानाही. आणि म्हणून मी मागच्या शब्दप्रयोग केला, फेस टू फेस, जे काही असेल सरळ टू सरळ, हे पाठीमागे नाही,
समोर हॅलो हाय करायचे आणि पाठीमागं बोट मोडायची, जमणार नाही. सरळ सरळ हॅलो हाय करायचे तर सरळ हाताला हात मिळवा. जर हाताला हात मिळवून पाठीमागे जर निंदा करायची असेल, कुव्यवस्था करायची असेल, किंवा आज्ञाभंग करायचा असेल, किंवा परमेश्वराच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं असेल आणि आमच्या मनाने सगळं जर करायचं असेल तर हस्तोल्लंघन करणं किंवा प्रभूचा स्वीकार करणं किंवा परमेश्वराचा भय धरणं किंवा तारण साधून घेणं किंवा विश्वास ठेवणं या निर्जीव गोष्टी झालेल्या आहेत. जर आम्ही विश्वास ठेवतो, आमचं तारण झालेलं, आम्ही परमेश्वराचा भय धरतो, आम्हाला सत्य समजलंय, तर सत्याप्रमाणे आम्ही जीवन जगणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, या ठिकाणी लिहिलेलं आहे की भीत व कापत आपले तारण साधून घ्या. जोपर्यंत आम्ही परमेश्वराचं भय धरत नाही तोपर्यंत आमच्या तारणाचा सत्यानाश. अनेक लोक म्हणतात माझं तारण झालं, माझ्या बापाचं तारण झालं, माझ्या आजीचं तारण झालं. अरे काय तारण झालंय? तो आजीचंही परिवर्तन नाही, तुझंही परिवर्तन नाही, तुझ्या बापाचंही परिवर्तन नाही. नुसतं तारण हा शब्द महत्वाचा नाही. तारणासाठी आमची क्रियाशील जीवन, विश्वासू जीवन, कृतिशील जीवन, आचरणाचं जीवन, आमचं लाईव्ह सेशन तसं पाहिजे. आमचं लाईव्ह सेशन तर तसं नाही. आणि लोकांना सांगायचं माझं तारण झालं, माझ्या परिवाराचं तारण झालं, माझ्या अख्या खानदानीचं तारण झालं, माझ्या अख्या नातेवाईकाचं तारण झालं. काय खाक तारण झालं का? अख्या चर्चचं दानपात्र लुटून सगळे तुमचे गब्बरची गब्बर झाली अख्या नातेवाईक सकट. याला तारण म्हणत आहेत का? तारण म्हणजे काय? जे समोर आहे. म्हणून प्रेषित पौल साहेब त्या फिलिपकरांच्या लोकांना म्हणत आहे की मी समोर असताना जसं तुम्ही आज्ञा पालन करीत होता, जसं तुम्ही परमेश्वराचा भय धरत होता, जसं तुम्ही आज्ञाचं पालन करीत होता, जसं वचनात तुम्ही स्वीकारले, जसं तुम्ही सत्य स्वीकारलं, जसं तुमचं तारण साधून घेतलं, पवित्र आत्मा स्वीकारला, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन गायडन्स स्वीकारलं, तुम्ही तुमची कृती आचरण परमेश्वराने दिलेल्या नियमानुसार जगायला लागले. परंतु आता मला कैद झालेली आहे. आता मी तुमच्या मंडळीकडे येऊ शकत नाही, आता तुमच्या चर्चमध्ये येऊ शकत नाही, आता मी पुन्हा तोंड तुमची भेट घेऊ शकत नाही, फेस टू फेस तुमच्याजवळ असू शकत नाही. म्हणून आता पत्रांच्या मार्फत कदाचित फिलिपकरांच्या पत्राला लिहित असताना, फिलिपकरांच्या मंडळीला लिहित असताना अनेक वेळेस असं झालं असेल की हे लोक ज्या वेळेस प्रेषित पौल साहेब त्या ठिकाणी सेवा करत होते किंवा प्रेषित पौलाच्या माध्यमातून परमेश्वर पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची सुवार्ता गाजवण्यात आली आणि ज्या प्रकारे त्या लोकांनी परिवर्तन करून घेतलं, कदाचित प्रेषित पौल साहेब कैद झाल्यानंतर त्या मंडळीमध्ये काही गडबड गोंधळ असेल, काही आज्ञाभंग असेल, काही परमेश्वराचं भय धरणारे नसतील, काही तोंड देखल्या बोलणारे असतील. कारण अनेक लोकांना तोंड पाहून खूप आवडतो. तोंडावर हॅलो हाय, पाठीमागं बोट मोडायची. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, ही गंमत, ही गोष्ट, हे जीवन फिलिपकरांच्या लोकांमध्ये कदाचित निर्माण झालेलं असावं. कदाचित म्हणजे ज्या अर्थी प्रेषित पौल साहेब 100% खात्रीने तो लिहित आहे, सुरुवातीला त्यांची वाहवा करत आहे, सुरुवातीला तो म्हणत आहे की तुम्ही आज्ञा पालन करीत आहात, चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून प्रिय, पुन्हा एक वार्ता वचन वाचू आपण. म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञा पालन करीत आला आहात, म्हणजे याचा अर्थ ते लोक आज्ञा पालन करीत होते, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे, मी जवळ असताना केवळ नव्हे तर करून आता, म्हणजे जवळ नसतानाही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. याचा अर्थ प्रेषित पौल साहेब तिथून जरा थोडेसे बाजूला सरकले सुवार्थीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा कैदीच्या स्वरूपात किंवा त्यांच्या मृत्यूकडे जात असताना. त्यावेळेस कदाचित फिलिपकरांच्या मंडळीमध्ये, त्या चर्चमध्ये, त्या मंदिरामध्ये, त्या सहभागितीमध्ये, त्या ग्रुपमध्ये कदाचित अशा प्रकारचे लोक तयार होऊ नये म्हणून प्रेषित पौल साहेब तो लिहित आहे. आज देखील आमच्याकडे असंच आहे. ज्यावेळेस आमच्याकडे सुवार्ता समजती त्यावेळेस आम्ही आनंदाने ती ग्रहण करतो. मात्र त्यानंतर एकदा का सुवार्ता झाली का आम्ही प्रभूमध्ये पक्के झालो, मग आम्हाला असं वाटतं की आता आपण आज्ञा फक्त लोकांना सांगायच्या, पाळायचे काही आहे ते नाही. कारण आम्ही आज्ञा सांगणारे आहोत, आज्ञा पाळणारी मंडळी आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या अभिषिक्त सेवक सेविकांनो, ज्या वेळेस आम्ही दुसऱ्यांना आज्ञा पालन करायला शिकवतो त्यावेळेस आम्ही स्वतः आज्ञा पाळलेली पाहिजे. आणि म्हणून आम्हाला वचन सांगतंय की ज्या वेळेस तुझ्या भावाच्या डोळ्यातलं चांगला एवढी मोठी खुटी काय असन नसन ती कुसळ मुसळ कचरा केर कचरा मोठा झाडू काय जाईना त्याच्या डोक्यात, तुला ते काढण्याच्या अगोदर
माझ्यामध्ये असणारे कमतरतापणा, माझ्यामध्ये असणारे पाप, माझ्यामध्ये असणारी कमजोरी, माझ्यामध्ये असणारं डोळ्यात गेलेलं कुसळ मुसळ झाडू काय असं नसन ते पहिलं ते उपटून काढ. दुसऱ्याच्या डोळ्यातलं काढण्यापेक्षा, दुसऱ्याच्या जीवनात ढवळाढवळ करण्यापेक्षा, दुसऱ्याच्या मंडळीत ढवळाढवळ करण्यापेक्षा पहिलं तुझ्या स्वतःच्या याच्यातलं बघ. म्हणजे याचा अर्थ परमेश्वर आम्हाला चेक करायला लावतोय. परमेश्वर आम्हाला स्वतः तपासायला लागत आहे की स्वतः तू आज्ञा पालन करीत आहे का, स्वतः तू परमेश्वरचं भय धरत आहे का, स्वतः तू काबाड कष्ट करत आहे का, स्वतः तू बिलिव्हर्स आहे का, स्वतः तू देवाचं सत्य तुला समजलेलं आहे का, स्वतः तू पवित्र आत्म्याच्या रुची झालेला आहे का, वाटेकरी झालेला आहे का, स्वतः तू अनुकरण करत आहे का, स्वतः क्रियाशील जीवन जगत आहे का, स्वतः तू स्वार्थी तर नाही ना, स्वतः तू दुसऱ्याला लोबाडणार तर नाही ना, स्वतः तू दानपात्र जीवन जगणार तर नाही ना, स्वतः तू लोकांचे घर डुबणार तर नाही ना, स्वतः तू दुसऱ्याचे मेंढर चोरून आणून माझी मंडळी तयार करणार तर नाही ना, स्वतःला खरा ख्रिस्त समजलेला आहे का, की स्वतः पहिलं स्वतः. आणि ही गोष्ट केव्हा करतो मनुष्य, ज्यावेळेस तो परमेश्वरचं भय धरतो, ज्यावेळेस परमेश्वरची तो भीती बाळगतो, ज्यावेळेस तो परमेश्वरला घाबरतो. सुरुवातीला मनुष्य घाबरतो, जसे की प्रेषित पौल साहेब सांगते, मी जवळ असताना तुम्ही आज्ञा पालन करीत आहात, परंतु नंतर तर प्रेषित पौल साहेबांची इच्छा आहे की मी असू नाही तर नसू, परंतु तुम्ही सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, सर्वदा प्रभूच्या आज्ञेचं पालन करा, सर्वदा प्रभूचं परमेश्वरचं भय धरा. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वाढलं, आम्ही या ठिकाणी भीती भय घाबरणे या विषयावर चिंतन मनन अध्ययन करत असताना या ठिकाणी तो म्हणत आहे, जवळ नसताना भीत व कापत आपले तारण साधून घ्या. आणि म्हणून माझ्या भावाच्या डोळ्यातलं काढण्यासाठी, माझ्या डोळ्यातलं जर निघलं तर पवित्र शास्त्र तिथं स्पष्ट सांगत आहे. अनेक माझे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वसणारे भाऊ बहीण आई वडील आहेत, ते म्हणतात निंदा करू नका, दोष काढू नका, हे करू नका, ते करू नका. करायचं काय? पवित्र शास्त्राचं व्यवस्थित पठन करा, वाचन करा, मनन करा, चिंतन करा, अध्ययन करा. तिथं वचन असं सांगत आहे की तुझ्या भावाच्या डोळ्यातलं जे काढायचंय ना, त्याच्या अगोदर तुझ्या डोळ्यातलं काढ. म्हणजे माझ्या भावाची चूक दाखवण्याच्या अगोदर मी स्वतःची चूक सुधारावी असं पवित्र शास्त्र सांगतंय. आमेन आमेन आमेन. अनेक लोक फक्त इथंच थांबले, पण त्याच्या पुढची लाईन वाचली नाही, त्याच्या पुढचं वाक्य वाचलं नाही, त्याच्या पुढचं देवाचं आमचं जीवन बदलणारं वचन देखील वाचलं नाही, त्याच्या पुढे परमेश्वराने काय सांगितलं हे वाचलंच नाही. इथंच आमची गाडीचं पेट्रोल संपत. म्हणजे जे फायद्याचं आहे ना तिथं गाडी लगेच बंद. तिथं पुढं असं लिहिलंय, तर तुझ्या भावाच्या डोळ्यातला असणार तुला अधिक स्पष्ट दिसल, थोडं तिडकं नाही दिसणार, चांगला भिंगाचा गॉगल लावून सुद्धा दिसल, इतका असं बारीक दिसल. परंतु केव्हा? माझ्या जीवनातलं मी ज्यावेळेस काढेल तेव्हा. आणि म्हणून अधिकार त्यांनाच आहे जे परमेश्वरचं भय धरतात, अधिकार त्यांनाच आहे जे घाबरतात, जे अधिकार त्यांनाच आहे जे परमेश्वरचा सन्मान करतात, आज्ञा पालन करतात, पहिल्या स्वतःला नीटनेटकं सुधरवतात आणि मग इतरांचा नाश होऊ नये म्हणून त्यांना ताडण देतात, किंवा त्यांच्या डोळ्यातलं काय कुसळ मुसळ झाडू काय मोठाल्या काड्या कुड्या असतात ते काढायला प्रयत्न, कारण त्यांना अधिक स्पष्ट दिसतं. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो, ही वेळ आहे एकमेकाला सांभाळून घेण्याची, एक वेळ आहे एकमेकांना प्रोत्साहन देण्याची, ही वेळ आहे एकमेकांच्या चुका सुद्धा काढायची, ताडण देखील करायची आणि एकमेकाला समजून सांगायची. का तर तुमचा पण आणि माझा पण नाश होणार. जर मी चुकत आहे तर तुमचा अधिकार आहे विश्वासू या नात्याने, तुमचा अधिकार आहे तुम्ही याजक या नात्याने, तुमचा अधिकार आहे तुम्हाला जगात परमेश्वरने कुणीतरी एक ज्ञाता बनवलंय, तुम्हाला अधिकार आहे परमेश्वरने तुम्हाला अभिषिक्त बनवलंय, तुम्हाला अधिकार आहे की माझा नाश होऊ नये. म्हणून जर तुम्हाला काही गोष्टी समजत असतील तर तुम्ही मला स्पष्टरित्या त्या सांगाव्यात. आणि जर तुम्ही सांगत नाही तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला असं वाटतं की माझा नाश व्हावा, हे असंच गाळात जावा, हे खड्ड्यात पडावा. माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वाटलं, याचा दंड तुम्हाला पण मिळणार आहे. यावेळेस मी मुद्दा म्हणून म्हणत आहे की तुम्ही मला सांगावं. आणि म्हणून देवाची अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, आपण जर जुन्या करार जर पाहिलं ना तर एक देखील संदेष्टा असा नाही की त्यांनी लोकांच्या पुढं पुढं केलं. एकही संदेष्टा असा नाही की त्यांनी गोड गोड बातम्या दिल्या. एकही संदेष्टा असं तुम्हाला सापडणार नाही मलाकीच्या पुस्तकापर्यंत का त्यांनी लोकांचं थुलू थुलू केलं. सगळे संदेश, सगळे भविष्यवक्ते एकदम क्लिअर कट होते.
सगळे संदेष्टे भविष्यवक्ते सगळ्यांनी परमेश्वराविषयी आवेशाने जे खरं आहे तेच प्रदान केलं. लाभासाठी तोंडपूजापणा केली नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, आज वेळ ही तीच आहे सत्य स्वीकारण्याची, परमेश्वरचं भय धरण्याची, रियालिटी मध्ये जीवन जगण्याची. कारण अनेक वेळेस असं होतं की आम्ही ज्यावेळेस दोन लोक एकत्र भेटतो त्यावेळेस दोघं जण भेटल्यानंतर जरी आमचा आपसात पटत नसलं तरी भेटल्यानंतर आम्ही हस्तोलन करतो, एकमेकांचं क्षेमकुशल विचारतो, एकमेकांचा आदर सन्मान करतो आणि दोघं बाजूला गेलो दोन लोक पकडतो आणि तिथं त्याची निंदा नालस्ती करीत बसतो. ही सध्याची फॅशन, ही सध्याचा रोल. कारण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून, वचनाच्या दृष्टिकोनातून आज आम्ही शेवटच्या काळामध्ये जीवन जगत आहोत. आणि ज्यांच्याकडे जे परमेश्वराचं भय न धरणारे लोक आहेत त्यांची प्रीती थंडवलेली आहे. सगळ्यांचीच प्रीती थंडवलेली नाही. परमेश्वरचं वचन आमेन आहे, आमेन आहे, आमेन आहे. शेवटच्या काळामध्ये प्रीती थंडावेल, परंतु कुणाची? जगाची प्रीती थंडावेल, जगातल्या लोकांची प्रीती थंडावेल, अविश्वासू लोकांची प्रीती थंडावेल, जे परमेश्वरचं भय धरत नाहीत, जे परमेश्वराला घाबरत नाहीत, जे परमेश्वराला भीत नाहीत, असे लोक जे कमीत कमी प्रेम करायचे, प्रीती धरायचे ना, ह्या लोकांची प्रीती थंडावली. याजक वर्गाची थंडायला नाही पाहिजे, बिलियर्स लोकांची थंडायला नाही पाहिजे. आणि म्हणून आम्ही एकमेकाला जर क्षमा केली तर निश्चित अर्थाने परमेश्वर आम्हाला आमच्या पापाची क्षमा करील. आणि मग निश्चित आम्ही परमेश्वरच्या दृष्टिकोनातून पौल साहेब फिलिपकराच्या पत्रामध्ये जे लिहितात त्या वचनाप्रमाणे आमचं असेल. मग आमचं तारण लगेच नाही. आलंय पालका साहेबाकडून माहिती तारण करा, येशूच्या नावात झालं तुझे तारण, जा रिसिव्ह टेक इट. झालं बिचाराचं तारणच झालं भाऊ. मी तर असं म्हणेन त्याचं झालेलं तारण हे जाळून टाकीत येत. हे रिसिव्ह अँड टेक इटनी तारण साधून घेता येत नाही. याच्यासाठी कृती, याच्यासाठी भीती असणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. नुसतं पाळक साहेब टेक इट अँड गिव्ह इट म्हणले आणि रिसिव्ह म्हणले आणि फायर मागितलं आणि वॉटर मागितलं, काहीच तुमचं तारण होणार नाही. तात्पुरच्या स्वरूपात कदाचित तुम्हाला एक वेगळं फिलिंग वाटेल, चक्र येऊन पडतान, कदाचित प्रेशर येऊन पडतान, परंतु देवाच्या सामर्थ्याने पाडणार नाही. कारण देव पाडित नाही, देव उठवतो. देव लोळायला लावित नाही. देव असा छाती काढून उभा राहिल्यासाठी आपल्याला सहाय्य मार्गदर्शन करतो. अनेक वेळेस आम्ही पाहतो की अनेक लोक नुसते लुंडकत येत, टच का लागलाच लोळायला, अरे त्याला दुष्टात्मा आहे का आजारी आहे का नेमकं काय, नीट बघ ना बाबा. काही झालं का लोळला म्हणजे तो नीटच झाला. लोळल्याने सगळे नीट जर झाली असते ना तर लोक घरीच लोळले असते ना. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडील, परमेश्वरचं भयच राहिलं नाही. आणि परमेश्वरचं भय न राहिल्यामुळं आम्ही दिसाव माल आणि फसाव धंदा झालेला आहे. परमेश्वरची भीती नसल्या कारणाने आम्हाला सार्वकालिक जीवन दिसतंय, समजतंय आणि आम्ही येत्या दिवसामध्ये त्याचे वाटेकरी आहोत, परंतु जाणार नाही. स्वर्गाचं राज्य आम्ही वचनाच्या माध्यमातून जाणून घेतलं, वारीस आहोत, परंतु प्रॅक्टिकल रित्या आम्ही जर जीवन जगलो नाही, स्वर्गात जाणार नाही. काही करा मग तुम्ही. त्याच्यासाठी जिवंत असताना आम्हाला सगळ्यात पहिलं प्रथम परमेश्वरचं जर भय धरलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी सुटेबल होतात. म्हणून गेल्या सातत्याने आज 55 क्रमांकाचा भाग आहे, साधारणतः 55 घंटे आपल्यावर, तास कितीतरी मिनिट झाली असतील, 55 दिवस झालेत आम्ही सातत्याने या विषयावर चिंतन मनन अध्ययन करीत आहोत. कारण आम्ही शेवटच्या काळामध्ये जीवन जगत असताना परमेश्वरचं भय धरणं खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी तो लिहित आहे, आपले तारण साधून घ्या. कारण इच्छा करणे व कृती करणे. कारण काय आहे? इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठाई आपल्या सत्संगल्यानासाठी साधून देणारा तो देव आहे. कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठाई आपल्या सत्संकल्पासाठी, चांगल्या हेतूसाठी साधून देणारा तो देव आहे. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा, ह्यासाठी की ह्या कुटील व विपरीत पीडित, ही जी पिढी आहे ना ही कुटील आहे, कुटील, धुना धुणारी,
भांडे घासणारी ना एक कॅटेगरीचा जमाव आहे. मी त्या बहिणींना सल्यूट करतो की जे स्वतःचं कुटुंब धुणं भांड झाडे पोछा करतात. खरोखर मी आदर करतो, सन्मान करतो, हॅट्सअप करतो त्यांना. कारण आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी ते जे लोक जे काही काम करत नाही, अनेक लोकांना वाटतं एकदम तुच्छ काम आहे, एकदम खराब काम आहे, टाकाऊ काम आहे. परंतु ज्या माझ्या माता बहिणी ज्या कोणी असतील ते जे धुणं भांड्याचं काम करतात, मी सल्यूट करतो. कारण आपल्या लेकरा बाळाच्या जीवन जगण्यासाठी भीक मागत तर नाहीत, कुणाच्या पुढे हात पसरीत नाहीत, लाचारवाणी तर जीवन जगत नाहीत, लाभासाठी तोंड पूजा तर करीत नाही. कष्टाने प्रामाणिकपणाने जे काम टाकून दिलं ते आमच्या माता बहिणी करतात. सॅल्यूट आहे त्या बहिणींना. परंतु त्या दुसऱ्या माता बहिणीची मी बात करीत आहे ज्या धुणं भांड्याचे काम करतात दुपारच्या पारी. आपल्या घरातले एकदा आवडले ना कपडे धुवायचे धुणं धुवायचं काम, बस दुसऱ्याच्या दारात जाऊन अख्या गावाचं धुणं धुवायला बसले. वेळ पडली तर आणखीन गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं, देशाचं म्हणलं तर धुणं जरी धुतलं ना तर यांचा साबणही संपत नाही, यांचे हातही गळत नाही, यांचे तोंडही तुटत नाही, फाटत नाही, सुजतही नाही. हे मात्र नक्की माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी लिहिलं ही जी कुटील पिढी आहे, कुटील कुटाळशा करणारी, असं मी नाही म्हणत. आपलं अजिबात म्हणणं नाही. माझं काय, मी काही एवढी डेअरिंग करणार की तुम्हाला कुटील म्हणणार. माझी काही एवढी दानत की धुण्या भांड्याचे उदाहरण द्यायचं. हे रियालिटी आहे. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वाद विवाद न करता करा, नाही तर करूच नका ना. कुरकुर करून करायचं ना, सरळ सांगायचं मी करत नाही, नाही जमत, विषय मिटला, नाही द्यायचं मला दानपात्र. कुरकुर करून कशाला द्यायचं? जेव्हाच लागत नाही दिलं तर असंच होईल. अरे देऊ नको, सरळ सरळ सांग नाही द्यायचं. कुरकुर करून काहीच करू नका. प्रार्थनेला सुद्धा कुरकुर करून येऊ नका. घरीच बसा, वाद विवाद न करता. भांडणं तन्न झाल्यावर एकलंही डोकं चालत माणसं. भांडणं तन्न झाले ना गप पहिलेच आतल्या आत मिटवा आणि मग प्रार्थनेला. तसं येऊच नका. हे तिथं चर्च मध्ये म्हणलं तर चालू करतात. यासाठी की कशासाठी? ह्या कुटील व विपरीत पीडित ही जी पिढी आहे सध्याची कुटील आहे. ही कुटील का घडली? कारण त्यांनी परमेश्वरचं भय धरलं नाही. ही कुटील का घडली? कारण त्यांनी देवाच्या आज्ञा मानल्या नाही. ही का घडली कुटील? कारण त्यांनी सत्य स्वीकारलं नाही. ही कुटील का घडली? कारण त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराकडून येणाऱ्या गोष्टीच्या ऐवजी जगातल्या गोष्टी ठासून ठासून भरल्या. जसे आमच्या बहिणी सकाळच्या पारी शेगडीमध्ये भुसा ठासू ठासू भरितात ना, अंगा असा कुटीलपणा आताच्या बिलिवर्स भाऊ बहीण आई वडील यांच्यामध्ये ठासून भरलाय. मी मुद्दामून या वेळेस अनबिलिव्हरचं नाव घेणार नाही, अविश्वासणाऱ्याचं नाव, कारण तिथं भुशाची मशीनच आहे. परंतु जे तुम्ही आणि मी विश्वासणारे आहोत, जे तुम्हाला आणि मला सत्य समजलेलं आहे, जे तुम्ही आणि मी परमेश्वरचं भय धरणारे लोक आहोत, आम्ही तर कुटीलपणा नसावा आमच्यामध्ये. हा, तुमच्या वाणीमध्ये कडकपणा असावा, तुमच्या वाणीमध्ये ताडण असावा, तुमच्या वाणीमध्ये आज्ञा असावा, तुमच्या वाणीमध्ये अधिकार असावा, तुमच्या वाणीमध्ये सत्यता असावी, कुटीलता नसावी. तुमच्या वाणीमध्ये ना जे काही स्वतःला परिवर्तन करण्यासाठी, कुटुंबाला परिवर्तन करण्यासाठी, मंडळीला परिवर्तन करण्यासाठी, गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला, देशाला एकवट किंवा परिवर्तन किंवा चांगल्या गोष्टीकडे नेण्यासाठी तुमची वाणी टाईट असू द्या, पण कुटील नसू द्या. आणि त्यातली त्यात आध्यात्मिकरित्या तर तुमचा कुटीलपणा काही कामाचा नाही. कारण ही पिढी जी आहे आताची सध्याची, ही कुटील आहे आणि विपरीत आहे. विपरीत. प्रभू सांगतो एक, आपण करायचं एक. मालक सांगतो एक, आपण एक करायचं. नवरा सांगतो एक, बायकोनी दुसरंच करायचं. हे जे आहे ना विपरीत, विपरीत नाही, समान, सारखी, सेम. येस तर येस, नो तो नो. कारण काय? तुम्ही निर्दोष, आम्ही परमेश्वराच्या दृष्टिकोनातून निर्दोष असावं म्हणून आम्हाला ह्या कुटील पिढीपासून सुरक्षित राहायचंय, म्हणून आम्हाला विपरीत पिढीपासून सुरुवात राहायचंय, म्हणून आम्हाला कुरकुर नाही करायची, म्हणून आम्हाला वादविवाद नाही करायचा, म्हणून आम्हाला भ्यायचंय, म्हणून आम्हाला थरथर कापायचंय, म्हणून आम्हाला जसं आमच्या समोर असताना आम्ही आमच्या भावावर प्रेम करतो तसंच बाहेर गेल्यानंतर किंवा तो माणूस आमच्या समोर नसतानाही तेच प्रेम पाहिजे, तीच साक्ष पाहिजे, फेस टू फेस. कदाचित एखाद्याला तर नावं ठेवूच नका, कृपया नावच ठेवू नका.
पण जर तुम्हाला ठेवायची सवय झाली ना तर तोंडावर नावं ठेवा. पाठीमाग तर तुम्ही ठेवताच, त्याच्यात तर काय वादच नाही. ती काही काळ्या दगडावरली रेषेची. तुमच्याच एवढी डेअरिंग आहे, एवढी दानत आहे, एवढ्या तुमच्यात सत्यता आहे, एवढं तुम्ही परमेश्वरचं भय धरतात, एवढं तुम्ही विश्वासणार आहे, एवढं तुम्ही सगळ्या गोष्टी ना मग समोरासमोर करा ना. समोर का तुम्ही लाभासाठी तोंडपूजापणा करता? समोर कमून तुम्ही वाखाता? समोर कमून तुमची राहण्याची, उठण्याची, बसण्याची फॅशन बदलती? जसं पुढं आहे ना तसंच माग. असंच देवाचं आहे. आम्ही ज्यावेळेस देवाचा स्वीकार केला तर मरणाच्या टोकापर्यंत तसाच प्रकारचं वातावरण आमच्या जीवनामध्ये असावं. म्हणजे या जीवनात, या जगामध्ये जगत असताना या कुटील पिढीपासून आमचा बचाव होईल. या विपरीत पिढीत विपरीत गोष्टी करणारी, देवाच्या विरोधात गोष्टी करणारी जी पिढी आहे, जे लोक आहे, जो जमाव आहे, जी मंडळी आहे, जी सहभागिता आहे, जे ग्रुप आहेत, मग त्याच्यामध्ये बरेच आहे. भजनी मंडळ पण इथं. भजनी मंडळ काही लय कमी नाही, लय कुटाळच्या खोर टोंप्याचे भजन गातात. त्यांनी गायलं म्हणून मी गायचं. अरे बाबा, तू देवाचं गौरव करतोस हे लक्षात राहू द्या. तो कसाही गाव. त्यांनी 2 मिनिटं आलाप घेतला, आपली 1 मिनिटाची आलापाची आहे ना, मग अर्धाची मिनिट घे. त्याच्यासारखे 2 मिनिटाचा आलाप जर गेला तर तसाच वर जाशील आलाप घेता घेता. परत मागाची येणार नाही, दवाखान्यात न्यायची सुद्धा गरज नाही पडणार. परमेश्वरने त्या भावाला सुंदर आवाज दिलाय, परमेश्वरने त्याला सगळ्या गोष्टी दिलाय. त्याची कॉपी नका करू. केली ना परत रिटर्न नाही येणार. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी ह्या कुटील पिढीत, विपरीत पिढीत आता तुम्ही आणि मी जीवन जगत आहोत. आणि मग या कुटील पिढीमधून, विपरीत पिढीमधून तुम्हाला आणि मला जर संरक्षण हवं असेल, तुम्हाला आणि मला जर समजा प्रोटेक्शन हवं असेल, तुम्हाला आणि मला जर सुरक्षा हवी असेल, तुम्हाला आणि मला एक कवच हवं असेल, तुम्हाला आणि मला एक वेस्टर्न हवं असेल, तुम्हाला आणि मला एक कव्हरिंग हवं असेल, तुम्हाला आणि मला एक त्या पुस्तकाला बाहेर काय बनते कवर, हा कवर जर पाहिजे असेल, म्हणजे झाकून झुकून पाहिजे असेल, तर एकच आहे, परमेश्वरचं भय धरायचं. कारण परमेश्वरचं भय आम्हाला सगळ्या प्रकारचं कुंपण देतो. परमेश्वरचं भय आम्हाला झाकून ठेवतं. परमेश्वरचं भय या कुटील पिढीपासून आम्हाला सुरक्षा देतो. परमेश्वरचं भय आम्हाला या विपरीत पिढीमध्ये आमच्यावर काही उपद्रव होऊ देत नाही. परमेश्वरचं भय आम्हाला कुरकुर करू नाही देत. परमेश्वरचं वचन लगेच आमचं तोंड शिवितं, ते कुरकुर नाही करू देत. परमेश्वरामध्ये जर आम्ही असेल तर परमेश्वरचं भय आम्हाला वादविवाद करू देत नाही. हा चिंतन मनन अध्ययन करू देतो. वादविवाद हा धार्मिक असावा, वादविवाद हा सत्यावर असावा, वादविवाद हा सत्य उकलण्यासाठी असावा, वादविवाद हा आमच्या आत्मिक उन्नतीसाठी असावा, हेवा देवासाठी नाही. मला ज्यादा माहिती तुला कमी माहिती आणि म्हणून त्याचा टॉपिक खोडून काढायचा, हे नाही. हे कुटिलतेचे प्रमाणित, हे निंदेचे प्रमाणित, हे विपरीत प्रमाणित. प्रमाण कसं आहे की वादविवाद तुम्ही करा. या ठिकाणी प्रेषित पौल साहेब ज्यावेळेस त्यांना एका ठिकाणून जायचं होतं आणि बऱ्याच दिवस त्यांना यायचं नव्हतं, आणि म्हणून त्या माडीवरच्या खोलीमध्ये ते बराच वेळ परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून चिंतन मनन अध्ययन करत होते. लोकांना परमेश्वरचा मार्ग वचनाच्या माध्यमातून सत्यता प्रकट करत होते. आणि बराच काळ प्रेषित पौल साहेब लांबवर भाषण करीत असल्या कारणाने एक युथुक नावाचा एक मुलगा होता, तरुण, तो बसला होता खिडकीत. आणि बराच वेळ ते संभाषण ऐकता ऐकता ते झोपेच्या गुंगीतून 3ऱ्या मजल्यावरून खाली पडलं. तसंच मेलं. प्रेषित पौल साहेब आणि ते बिलिओ जे भाऊ बहिणी होते ते पळत खाली आले. आणि प्रेषित पौल साहेब त्या ठिकाणी त्या लेकराला, त्या युथुकला कवटाळून लोकांना म्हटलं, भिवू नका, मूल तरुण मेला नाही. आणि परमेश्वराने त्याला सुरक्षित ठेवलं. देवाचं वचन ऐकत असताना पडला होता तो. तर त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय, ते रात्रभर परमेश्वरच्या वचनाच्या बाबतीत चिंतन मनन अध्ययन करीत. वादविवाद, अनेक लोक म्हणतात वादविवाद करू नका. त्यांना मला ठासून सांगायचंय, वादविवाद समजतो का काय आहे तो. जर तुम्हाला सत्य माहित नाही आणि एखादा सेवक सेविका, विश्वासना भाऊ बहीण, आई वडील, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका किंवा पास्टर साहेब, पाळक साहेब, बिशप साहेब, रेव्हरंड साहेब, गुरुजी साहेब, आणखीन कोणते साहेब, जर तुम्हाला वचनाचं प्रकटीकरण जर सांगत आहे तर तो वादविवाद नाही. जर तुमच्याकडे आणखीन त्याच्यापेक्षा जास्त रेव्होल्युशन असलं तर ते तुम्ही प्रकट करा. वचनाच्या माध्यमातून त्याला शहानिशी करा, त्याला तपासा. आणि मग दोघांच्या पैकी ज्याचं कुणाचं योग्य असेल त्या दोघांनी त्याच्यावर ठाम व्हा. याला म्हणतात वादविवाद. पण माझंच घोडं, मीच पाटील,
हे असं नाही जमत. तर आम्ही दोघांनी एकत्र येऊन सत्य काय आहे, खरं काय आहे, परमेश्वरापासून काय आहे, पवित्र आत्म्यापासून काय आहे, याचा आम्हाला फायदा काय, यापासून आमची आध्यात्मिक आत्मिक धार्मिक उन्नती होईल का, यामुळं आम्हाला सार्वकालिक जीवन वतन हे मिळेल का, यामुळं आम्ही देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकतो का, याच्यामुळं माझा आत्मा उल्हासित प्रफुल्लित टवटवीत ताजा तवाना होईल का, ह्या गोष्टी देखील आम्ही पाहणं खूप गरजेचं आहे. अनेक लोकांना असं वाटतं की ते वचनावर वादविवाद करतात. प्रेषित पौल साहेब स्वतः दीड वर्ष एका मंडळीत राहून त्या लोकांना वादविवाद करीत होते. तुम्हाला आणखीन रेफरन्स देतो. आता आपला विषय नाही वादविवादाविषयी, परंतु ज्यावेळेस वादविवाद या शब्दावर आपण चिंतन म्हणून अध्ययन करू ना, मग त्यावेळेस हे वादविवादाला विरोध करणारे जे देवाचे लोक आहेत किंवा विश्वासणारे लोक आहेत किंवा लय धर्मपंडित आहेत ना, मग त्यांच्याबरोबर आपण चिंतन म्हणून अध्ययन वचनाच्या माध्यमातून करू. आता मात्र आपला विषय आहे भीती, भय, घाबरणं. याच विषयावर आपण चिंतन म्हणून अध्ययन करीत असताना तो म्हणत आहे की मी जवळ असताना जशा प्रकारे तुम्ही आज्ञा पालन करीत होता, तसंच म्हणजे मी जवळ नसतानाही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. ज्या लोकांचं प्रेषित पौल साहेब त्यांच्या बरोबर असताना जे तारण त्यांनी साधून घेतलं, तर आता तू म्हणत आहे मी तुमच्यापासून दूर गेलेलो आहे. तुमच्या शुभवर्तमानानुसार, तुम्ही सांगितलेल्या संदेशानुसार, तुम्ही सांगितलेल्या सुवार्तेनुसार, तुम्ही लोकांना जो ख्रिस्त दाखवला त्यानुसार जे लोक तुमच्याकडे आलेले आहेत, जे लोक नव्याने आलेले आहेत, आता त्यांच्या तारणासाठी, त्यांच्या उद्धारासाठी जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले आणि जे काही मी समोर असताना तुम्ही त्या आज्ञेचं पालन करीत होता, आता अशाच प्रकारे तुम्ही त्या लोकांना त्या आज्ञा पालन शिकवायला सुरुवात करा. का पहिल्या प्रथम तुम्ही स्वतः त्या पाळायला तयार राहा. तुम्ही स्वतः परमेश्वराचा भय धरा आणि त्या भयामध्ये तुम्ही स्वतः, तुमचं कुटुंब, तुमची मंडळी, तुमचं राहण्याचं ठिकाण जे काही असेल ते XYZ, तर त्यामध्ये तुम्ही जीवन जगत असताना तोंड बघून किंवा समोरासमोर आल्यानंतरच आणि पाठीमागचं ह्या गोष्टी न करता जसं समोर आहे तसंच पाठीमाग. आणि म्हणून तो म्हणत आहे की तुम्ही आपले तारण साधून घ्या. प्रिय हो, आज प्रश्न आहे, आम्ही आमचं तारण साधून घेतलं आहे का? अनेक लोक म्हणतात यस, चर्च मध्ये असतो ना तर इतके हात वर झाले असते ना, अशी आय एम माझं तारण झालं. विचारलं असताना तारण म्हणजे काय झालं? तारण झालंय ब्रदर, एवढंच माहिती आहे आम्हाला. काय तारण झाल्यावर काय होतं हे नाही माहिती. तारण झालं हे 100%. हो, आमच्या लय दिवसापासून आम्ही ख्रिस्ती, आमचं तारण पक्क झालेलं आहे. कच्च विच्च नाही, आम्ही काही कच्च लिंबू नाही, पक्क तारण झालेलं आहे. आणि विचारलं ना तारण म्हणजे काय, ते म्हणतात ते नाही सांगता येणार. हे असे काही ना काही विचारित जाऊ, तारण झालं का, तारण झालं काय होतं, हे असे प्रश्न नाही विचारायचे पाळक साहेब. आमचं तारण झालं म्हणतो ना आम्ही. बरं बाबा, तुमचं तारण झालं, मग तुम्हाला समजन न्यायाच्या दिवशी तुमचं तारण झालतं का तुमचं मरण झालतं. कारण पापाचं वेतन मरण आहे आणि हे मरण सार्वकालिक जीवनामध्ये जाणार आहे. मरण मृत्यू ह्या दोन गोष्टी, झोपी जाणं आणि प्रभू मध्ये झोपणं, ह्या गोष्टी मग जिवंत असताना आम्ही केलेली कृती ह्या देखील त्या टायमिंगला आठवलं येणार आहे. आणि म्हणून माझं तारण साधून घ्या म्हणजे तारण हे एकाच दिवशी होत नाही. आजच या घराण्याला तारण झालं. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जक्कायला म्हणत आहे आजच या घराचं तारण झालं. तारण झालं तर त्यांनी कृती केली, आचरण केलं. ज्यावेळेस जक्कायला परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्याची इच्छा झाली आणि तो त्या ठिकाणी बसला झाडावर जाऊन. झाडावर जाण्यासाठी भरपूर श्रम घेतले, क्रिया केली प्रॅक्टिकल रित्या. बऱ्याच दिवसाचा त्याचा विश्वास होता, बऱ्याच त्यांनी ट्राय केला, तो झाडला. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला. प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे जक्काय त्वरा कर, लवकर, काही पटक्याच उतर खाली, मला तुझ्या घरी यायचंय. प्रभू येशू तिथं म्हटलं नाही जक्काय जिथं तू आहेस ना आताच तुझं तारण झालंय. येस, टेक इट फायर, रिसीव्ह फायर. घे, काय स्वीकारायचं तेवढं घे, वर झाडावरच त्या फांदीवरच स्वीकार. घरीच काय उतरूच नको तू त्या झाडावर. तारण तसं नाही होत. ते तारण साधण्यासाठी त्याने प्रॅक्टिकल रित्या तो झाडावर चढला.
विश्वास ठेवला, झाडावर चढला तरी त्याला वाटत होतं मी प्रभूला पाहिन. त्याच्या मनात देखील नव्हतं की प्रभू मला पाहिन. प्रभू तुम्हाला आणि मला आईच्या गर्भाशयापासून पाहतोय. अनेक लोकांना वाटते आम्ही फक्त प्रभूला पाहतो, त्याला डोळे नाही, तो आंधळा आहे. अहो ज्यांनी सगळं बनवलंय तो आमच्यापेक्षा चांगला धाडसा असेल ना. म्हणून ज्या वेळेस तो घरी आला, पश्चाताप केला, पापांची क्षमा मागितली, त्याच्या चुका परमेश्वर समोर कबूल केल्या, आणि नुसतेच केल्या नाही, प्रॅक्टिकल रित्या लगेच ज्याचे 2 घेतले त्याला 4, ज्याचे 4 घेतले त्याला 8. मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे या घराचं तारण झालंय. आम्ही 2चे 4 घेतो, 4चे 8ही घेतो, आणि 8चे 16ही आम्ही करीतो. लोकांना फक्त टेक इट म्हणतो, गिव्ह इट म्हणतो, ब्लेस इट म्हणतो. नुसतं असं टच, रिसिव्ह, फायर, पळला, उठला, दिलं दानपात्र, परत दुसरे हप्ती पळला. अहो हे मरणापर्यंत नुसते पडत येत. यांचे पाळक साहेब आले का हे पाडणारच. मला हे कळत नाही की हे दुष्ट आत्मे यांच्यातून जातात का नाही जात. बरं गेले तरी यांना पवित्र आत्मा मिळेल तरी हे पडत येतच. पवित्र आत्मा मिळालेला बहिणी भावा सुद्धा पडत येत दाना. म्हणजे हा प्रश्न पडलाय आता, हे ओरिजिनल पडत आहेत का डुप्लिकेट पडत आहेत, का कुटील पिढी पुढे पडत आहेत, का विपरीत मध्ये पडत आहेत, का खरोखर परमेश्वरच्या सामर्थ्या पुढे पडत येत, का खरोखर घाबरत येत, काहीच कळत नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सुंदररित्या शिकवत आहे की तो म्हणत आहे की तुम्ही या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. निष्कलंक, कलंक नसलेला, डाग नसलेला, सुरकुत्या नसलेला, उपद्रव न देणाऱ्या. आम्हाला उपद्रव जरी झाला तरी काही अडचण नाही, कारण देवाच्या प्रत्येक सेवकाला उपद्रवच होतो. देवाचा सेवक उपद्रव करीत नाही, तर देवाच्या सेवकाला उपद्रव होतो. बिलिवर्स भाऊ बहीण आई वडील दुसऱ्याला उपद्रव देत नाहीत, तर त्यांना लोक देतात. बिलिवर्स भाऊ बहीण आई वडील दुसऱ्याला भांडत नाहीत, तर दुसरे यांना येऊन भांडत येत. ही वस्तुस्थिती, ही रियालिटी, याला म्हणतात परमेश्वरचं भय. कारण परमेश्वरचं भय धरल्यानंतर परमेश्वर तपासतोच देखील. आमच्या बहिणी तर नळावर जरी गेल्या तर हांडात चपटा झाला तरी चालेल, पण ठोक्यात पाडी त्यात. मग काय समजायचं, आम्ही उपद्रव देणारे असावेत का निरुपद्रवी असावेत? आम्ही कबुतरासारखे असावेत का गिधाडासारखे असावेत? आम्हाला समजलं पाहिजे आम्ही कोण आहोत. जोपर्यंत आमची आम्हाला स्वतःची ओळख दुसऱ्यांनी सांगायचंच नाही की हे पास्टर येतं, हे ब्रदर येतं, हे सिस्टर येतं. दुसऱ्यांनी म्हणायचे, आम्ही स्वतःला तपासायचं, मी कोण आहे प्रभू. आणि मग मी जर पास्टर आहे, मी जर सिस्टर आहे, तर मी कसा पाहिजे ह्या मला या गोष्टी माहिती पाहिजे. नुसतंच पास्टर आणि सिस्टर व्हायचं नाही. अनेक लोकांना लय हवस, मला सिस्टर म्हणा ना, मला पास्टर म्हणा ना, मला प्रोफेट म्हणा ना. अहो परमेश्वरचं भय धरा, आणि या म्हणल्याने तुम्ही ते होऊ शकत नाही. एकच मेंढपाळ झाला, त्याच्या पलीकडे दुसरे मेंढपाळच नाही. आता सगळे भामटीगिरी आहे. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आज देखील काही देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, तरुण लेकर आहेत की जे स्वतःला निरुपद्रवी ठेवतात, स्वतःला निर्दोष राखण्याचा प्रयत्न करतात, स्वतःला निष्कलंक राखण्याचा प्रयत्न करतात, स्वतःला देवाचे मुलं म्हणण्याचा जो अधिकार मिळालेला आहे तो अधिकार कायम ठेवतात. अनेकांना तो मिळाला आणि अनेकांनी तो मातीत गाडला. अनेक लोकांना देवाचे लेकर म्हणण्याचा अधिकार मिळाला, कारण परमेश्वरचं भय त्यांनी धरलं, परमेश्वरची भीती त्यांच्यामध्ये होती, परमेश्वरचं घाबरत होते. आणि एकदा का त्यांना मिळाला, त्यांनी त्याच्यानंतर त्याला मातीत पुरला. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी पुढे लिहिता येतो, त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योती सारखे जगात दिसता. आमच्याकडे काय दिलेले? जीवनाचं वचन. आमचं जीवन नीटनेटकं आहे का लोकांना जीवनाचं वचन सांगायला? आमच्या जीवनामध्ये एक चांगलापणा आहे का? आमच्या जीवनामध्ये कुठंतरी आमच्याच मनाला समाधान होईल असं वाटत आहे का? कारण आम्हाला आमचं मन देखील साक्ष देतं. असं नका सांगू का दुसरे मला म्हणते खूप चांगलं आहे, आमचं मन सुद्धा सांगतं
पण आमचं मन कायमच सांगत तुझ्यासारखं दुसरं कोणीच नाही, तूच एकमेव मनुष्य, तूच लय ज्ञानी पंडित, तूच लय एक मोठा दिवा, तूच लय मोठा एक जे काही असेल ना मर्क्युरी फिरकुरी हॅलोजन फिलोजन, दुसरे सगळे चिमणेच, दुसरे फक्त झुंझुंजवात्या. मन दोन असतात. एक मन असतं की ते रियालिटी सांगतं, जे अंतःकरणामधून सांगतं, ते परमेश्वरापासून असतं, जे परमेश्वराचं भय धरतं आणि ते म्हणतं की तू गलत आहेस, तू चुकलेला आहेस, तू ही गोष्ट मुद्दामून दाबीत आहेस, तू हिला झाकाढाल्या करण्याचा प्रयत्न करत आहेस, परंतु ही गोष्ट चांगली नाही हे एक मन सांगतं. दुसरं मन म्हणतं अरे जाऊ दे, जे होईन ते बघता येईल. तुम्ही कुणाच्या अधीन आहात? कारण तुमच्या हातामध्ये परमेश्वराने दिलेले. जर तुम्ही परमेश्वराचं भय धरणारे असाल तर देवच आमचा आत्मा सांगतो की खरोखर मी अपराध केलेला आहे, खरोखर मी पाप केलेला आहे, खरोखर मी आज्ञाभंग केलेला आहे, खरोखर मी कुटिलपणाने वागलो आहे, खरोखर मी विपरीत वागलेलो आहे, खरोखर मी निष्कलंक नाही कलंकित वागलेलो आहे, खरोखर मी उपद्रव देणारा वागलेलो आहे, खरोखर मी भिवून वागलेलो नाही, खरोखर मी नीतिमानाने वागलो नाही, खरोखर मी सत्य समजून सुद्धा सत्याप्रमाणे वागलो नाही, खरोखर मी पाळक असून देखील लाभासाठी तोंड पूजापणा केला, खरोखर मला चोरी नको करायला पाहिजे होती तरी मी दुसऱ्याची मेंढर चोरून आणून माझी मंडळी तयार केलीच, मी लोकांना भीती दाखवून माझ्या मंडळीत स्थान ठेवलंच. ह्या मन सांगत. पण आताचे असे आहेत ना की त्या मनाला म्हणते तू शांत होय, तुझं काय मधीच दुकान मांडितो, इथं जीवन जगायचं मुश्किल झालंय. माझे प्रिय भावांनो बहिणी नाही वाढलं, जीवन जगताना मुश्किल येऊ द्या, परंतु ती मुश्किल हाल करण्यासाठी, ते थोडेसे सुखाचे क्षण उपलब्ध करून घेण्यासाठी, तो थोडासा जगातला आनंद मिळवण्यासाठी जर तुम्ही परमेश्वराला घाबरत नाही, जर तुम्ही परमेश्वराच्या आज्ञाविधी नियम तोडता तर प्रिय शेवटच्या दिवसामध्ये याचा तुम्हाला आणि मला हिशोब द्यावा लागणार आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आपला वेळ होत आलेला आहे, परंतु तरी देखील मी एक शास्त्रभाग या ठिकाणी वाचत आहे. पुन्हा एक वार पुढच्या भागामध्ये आम्ही या वचनातून सुरुवात करणार आहोत. पुढे करून दाखवताना ज्योती सारखे जगात दिसता. देवाचं वचन असं चालतंय की आम्ही जे आहेत, तुम्ही जे आहात, विश्वासणारे जे आहेत, ते तुम्हाला आणि मला परमेश्वराने जे भय धरणारे लोक आहेत, जे परमेश्वराच्या आज्ञा पाळणारे लोक आहेत, जे विश्वासणारे आहेत, त्यांना ज्योतीसारखं जगामध्ये दिसता. आणि ज्योत इतरांना उजेड दाखवण्यासाठी, ज्योत अंधारात प्रकाश निर्माण करण्यासाठी, ज्योत लोकांना दिसण्यासाठी वापरल्या जाती. हे लोक त्या ज्योतीकडे पाहतात. मुलगी ज्योती नाही तर लय मार खातात. लोक त्या ज्योतीकडे पाहतात, म्हणजे त्या प्रकाशाकडे पाहतात, म्हणजे त्या चांगुलपणाकडे पाहतात, म्हणजे त्या सत्याकडे पाहतात, म्हणजे त्या आज्ञा पालनाकडे पाहतात, म्हणजे परमेश्वराचं भय पाहतात, किंवा जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पाहतात, किंवा जे आज्ञा पालन पाहतात, किंवा देवामध्ये कसं जीवन जगतात हे जे पाहतात ना, ही ज्योती. नाही तर तुम्ही म्हणाल ती ज्योती लय मार खातात. तुम्ही जगामध्ये ज्योती सारखे दिसता. मग आमच्या ज्योतीत जर तेलच नाही, आमच्या ज्योतीत जर वालच नाही, आमच्या ज्योतीत जर राखेलच नाही बत्तीत, पेटवायची काय? आमच्या ज्योतीची काचच मळकी, फुटकी तुटकी. आमच्या ज्योतीत पहिली गोष्ट वातच नाही. बरं वात आहे तर ती काही दिवसाची पडली, ती आता इजली, हे आता राखेलच नाही, पेटन कशी? आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो, आज देखील वेळ गेलेला नाही. परमेश्वराने तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे, देणार आहे असं मी म्हणणार नाही, कारण मी एक पक्का बिलीवर्स आहे. मी पवित्र शास्त्राचं चांगल्या प्रकारचं ग्रंथ पठन केलेला आहे. ज्या अर्थी मी फेस टू फेस बोलतो, त्या अर्थी जे काही परमेश्वराने मला सांगितलेलं आहे, जे मी स्वतः आज्ञा पालन करीत आहे, जे मी भय धरत आहे, त्याच गोष्टी मी तुम्हाला शिकवतो. बाकीच्या गोष्टी मी शिकवित नाही कधी. जे माझ्या जीवनातले पाप आहेत ना, मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही हे सोडून द्या ते तोडून टाका, आमकण पालन विसताना. माझ्याकडे जे नाहीत ना तेच, माझ्याकडे जे सत्य आलंय तेच सत्य तुम्हाला प्रकट करणार. माझ्याकडे लाभासाठी तोंड पूजा पाना नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वडिलांनो, तुम्हाला आणि मला परमेश्वरने ज्योतीसारखं तुम्ही जगात दिसता. परंतु केव्हा? ज्यावेळेस आम्ही परमेश्वरचं भय धरू, आज्ञा पालन करू, देवाचं सत्य स्वीकारू,
त्याप्रमाणे आचरण करायला सुरुवात करू. या कुटील आणि विपरीत पिढीपासून स्वतःला सुरक्षित ठेवू, परमेश्वरामध्ये जाऊ. त्यावेळेस आम्ही लोकांना दिव्यासारखे, ज्योतीसारखे, प्रकाशासारखे, मिठासारखे एक लोकांना मार्गदर्शक म्हणून आम्ही दिसू. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. आपला वेळ झाल्या कारणाने आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. पुन्हा एक वार पुढच्या काही सेशनला आपण भीती, भय, घाबरणे या विषयावर आणखीन काही चिंतन मनन करणार आहोत. येऊया, ही वेळ झालेली आहे प्रार्थनेची. आपण या समाला प्रार्थना करूया. आपण आपले नेत्र बंद करूया. पवित्र पवित्र पवित्राची पवित्राचा उगमस्थान आमच्या जिवंत करू शकतो बापा. जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये ख्रिस्त प्रभू येशूच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात या समाला मी आठवण करतो आमच्या भारत देशाची, भारत देशातील सर्व राज्ये, त्याचप्रमाणे आम्ही ज्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहत आहोत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस त्यांची सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वसनीय भाऊ बहीण, आई वडील, सत्याचा आधारस्तंभ असणारी परमेश्वरच्या वचनावर रचलेली मंडळी, तिचे पालक, याजक वर्ग, बिलिओस भाऊ बहीण, आई वडील, त्याचप्रमाणे आमच्या भारत देशाचं सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स, कमांडो जवान, SRP टीम, सुरक्षा कर्मी, त्याचप्रमाणे प्रिय प्रभू त्यांचे कुटुंबीय आणि या समाल प्रिय बाप्पा, आम्ही प्रत्येक जण जे लाईव्ह सेशनला जुडलेले आहेत, सातत्याने गेल्या 2-3 दिवसापासून जो भाऊ या समाला, मला त्याचं नाव माहित नाही, परंतु ते सातत्याने कमेंट्स असते की माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा. प्रिय प्रभू, आम्हाला माहित नाही त्यांच्या वडिलांसाठी कोणत्या हेतूने प्रार्थना करायची, परंतु प्रभूच्या नावात आज विश्वासाने आम्ही प्रत्येक जण त्या वडिलांसाठी मी प्रार्थना करतो. पायाच्या तळापासून तो डोक्याच्या केसापर्यंत संपूर्ण जीव, आत्मा आणि शरीर प्रभू नासरतच्या नावामध्ये जे काही प्रॉब्लेम असेल, समस्या असेल, चिंता असेल, काळजी असेल, व्याधी असेल, टेन्शन असेल, ताण असेल, दबाव असेल, कोविड असेल किंवा आणखीन काही गोष्टी असेल किंवा ज्या काही गोष्टी प्रिय बापा आम्हाला ठाऊक नाही, आमच्या इच्छा शक्ती आणि ग्रह शक्तीच्या पलीकडच्या आहेत, त्या देखील प्रभू येशूच्या नावात त्या लेकराच्या जीवनामधून याच मला आशीर्वादाचं जीवन बनव. त्याचप्रमाणे लाईव्ह सेशन असणारे सर्व तुझे लोक आशीर्वादित कर. त्यांच्या सर्व गरजा येशूच्या नावात भागल्याच जाऊ दे. आणि प्रिय प्रभू, मी प्रार्थना विनंती करतो, आमच्या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जे लॉकडाऊन शिथिल झालेलं आहे, जेणेकरून अनेक लोक रस्त्यावर येतील, तर प्रिय प्रभू मी प्रार्थना करतो, विनंती करतो की प्रत्येक लोकांनी जसं प्रिय प्रभू तुझ्या आज्ञा पालन कराव्या, तुझं भय धरावं, म्हणून त्याचप्रमाणे त्याने शासनाच्या, सरकारच्या, मेडिकल गाईडलाईनच्या देखील आज्ञा पाळाव्यात, त्याचं देखील भय धरावं. म्हणून प्रिय प्रभू सर्व आमच्या महाराष्ट्रातील प्रिय लोकांना ज्या ज्या ठिकाणी लॉकडाऊन शिथिल झालेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी मोकळीक मिळालेली आहे, ज्या ज्या ठिकाणी लोकांना फ्रीडम मिळालेलं आहे, त्या ठिकाणच्या सर्व लोक जे विश्वासू असू, गैरविश्वासू असू, प्रत्येकाने प्रिय प्रभू तुझं भय धरावं आणि शासनाची गाईडलाईन्स पाळावी, आज्ञा पाळाव्यात, अशी तू त्यांना सद्बुद्धी दे, ज्ञान दे. प्रिय प्रभू पुन्हा एक वार आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. आमच्या समस्या, चिंता, काळजी तू पाहत आहेस, जाणत आहेस, त्यातून तू सोडवलेला आहेस आणि यापुढे देखील प्रिय प्रभू आमचे जीवन तू आशीर्वादित करत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पुन्हा एक वार ज्या कोणाचं नाव घेतलं नसेल पण तू ते तुला ठाऊक आहे, त्या प्रत्येकाला लागणाऱ्या गरजा तुझ्या ख्रिस्त भांडारातून पुरवल्या जाऊ दे आणि तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव, सन्मान प्रिय प्रभू त्याच्याद्वारे होऊ दे. आणि आम्ही जीवन जगत असताना ज्योतीसारखं आम्ही प्रकाशमय जीवन जगावं, ही देखील कृपा तू आम्हावर कर. आदर, गौरव, सन्मान तुला देत ख्रिस्त येशू जो होता, आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्या त्वयी. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा